श्री गुरुदेव दत्त. आजपासून आपण श्री संत नामदेव महाराजांच्या हरिपाठाचा जो अभंग आहे त्याच्यावर प्रवचन आपलं सुरू करणार आहोत. मागच्या वेळेला एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावरचं आपले निरूपण प्रवचन त्याचा समारोप झाला. तेव्हा आता संत नामदेव महाराजांचा हा हरिपाठ आजपासून सुरू होत आहे. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे. न लगती स्तोत्रे नाना मंत्रे तंत्रे, वर्णिजे बावक्त्रे श्रीराम नाम. अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्याशी, तरीच मुखासी नाम येत. नामा म्हणे नाम महाजप परम, तो देह उत्तम मृत्यू लोकी. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात श्रीहरीच्या या नाम महात्म्याला पारावार नाही, म्हणजे याला अंत अंत पार नाही. या सुखाला गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. तसं म्हणजे याचा कोणी अकाउंट लेखा ठेवू शकत नाही. याला अंत नाही पार नाही. इतकं या श्रीहरीचं नाम महात्म्य आहे, नामाचं महात्म्य आहे. म्हणजे सद्गुरु जो मंत्र देतात, लोकांना आपलं वाटतं घेतलाय मंत्र, कधीतरी जप करायचा, कधीतरी नाही करायचा, कधी केलं नाही केलं. अरे असं नाही. याचं कारण असं होतं की त्या नामाचं महात्म्य कळत नाही. आणि म्हणून या हरिपाठामध्ये काय लिहिलेलं आहे? हरिपाठ कशा करताय हो? एवढ्या संतांनी हरिपाठ हा कशा करता लिहिला, तर त्यांना त्या नामाचं महात्म्य कळलं, म्हणजे नामाचा अनुभव आला. त्यांनी ते नाम, सद्गुरू दिलेलं नाम मंत्र म्हणता म्हणता, त्याचा जप करता करता त्यांना जे अनुभव यायला लागले, त्या अनुभवाचं जे वर्णन केलं त्यांनी, त्याला हरिपाठ असं म्हणतात. आणि इतर लोक नुसतं तो हरिपाठच म्हणतात. पण त्या सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून तो गुरुमंत्र प्राप्त करून घ्यावा अशी त्यांची इच्छा होत नाही. आणि म्हणून त्याला अनुभव येत नाही. किंवा सद्गुरूंच्याकडून ज्यांना मंत्र मिळाला ते सुद्धा त्या प्रेमाने आणि त्या आवडीने त्याचा जप करत नाही. केला तर केला, नाही तर नाही केला. मग अनुभव कसा येणार? मी भक्ती, मग कोणी प्रश्न विचारला की भक्ती मार्गात तुम्हाला काय अनुभव आले का? नाही हो, एवढं आम्ही करतो, काहीच अनुभव येत नाही. अरे अनुभव येत नाही, मग संत सत्पुरुषांनाही तर तोच मंत्र दिला होता त्यांच्या सद्गुरूंनी. मग त्यांना कसे अनुभव आले, ते अनुभव त्यांनी कसे लिहून ठेवले, आणि ते अनुभव लिहिले म्हणजे त्याला तो हरिपाठ आहे. हरिपाठाचं जे महात्म्य आहे, त्या नामाचं जे महात्म्य आहे, त्यांना जप करता 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 त्यांना जो अनुभव यायला लागला, हळूहळू हळू, एकदम अनुभव नाही आला. एकदा महिन्यात, 2 महिन्यात, वर्षात, 1.5 वर्षात, 2 वर्षात असा अनुभव नाही. आम्हाला अनुभवाला किती 25-50 वर्ष. आम्ही सांगत नाही, नाही तर लोक पळून जातील. 45-50, अरे मग काय, पूर्वीचे ऋषीमुनी तर हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. तेव्हा हे एवढं हे नाही की आला आणि, पण हल्लीच्या जमान्यात असं झालंय, आला आणि पटकन पी हळद आणि हो गोरी, असं असं नाही म्हणा. पण मग अनुभव येईल कधी, ते ते बघायचं नाही. म्हणजे अनुभव येत येत जातो. एकेका पायरीने आपण चढत चढत प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे. सद्गुरूंच्या कार्यामध्ये पटापट पटापट येऊन आपण करून गेलो, काय उपयोग आहे म्हणा. कुठली गोष्ट पटापट केली, जेवण पटापट पटापट केलं, काय त्याच्यात आनंद आहे का? नाही. 4 लोक बसलेली आहेत आणि एकेका पदार्थाचा आस्वाद घेतोय. काय एका एका पदार्थाचा असा आस्वाद घेतोय, त्याच्यात तन्मय झालो, त्याच्यात एकाग्र मन झालं आणि त्याची गोडी अशी
सेवितो हा रसो वाटितो सकळा. तेव्हा जेवताना असा रस सगळे मिळून जेव्हा आपण जेवतो, पंक्तीत जेवतो, मग तिथे श्लोक म्हणतो, काय "वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे." बरं तिथे नाम आलं. सहज हवन होते, नाम घेता फुकाचे आणि फुकट मिळालंय. तर तुम्हाला असं वाटतं की काय त्याला आपण फी जर ठेवली असती 5-5 लाख रुपये, चला तुम्हाला मंत्र देतो 5 लाख रुपये फी द्या. काय मग त्याला कळलं बापरे! एवढा पैसा भरलाय आपण आता रामनाम घ्यायला पाहिजे. मग ते फुकाचं झालं त्याच्यामुळे काय म्हणाले काय सहज हवन होत. सहज हवन होत आहे म्हणाले. तुम्ही तर यज्ञ करता, हवन करता, पण हेही एक हवनच आहे. याला जपयज्ञ असं म्हणतात. जपयज्ञ म्हणतात. सहज हवन होते, नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे जीवन म्हणजे अमृत. या जीवितवाला, या देहाला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म म्हणून तुम्ही जाणा. नाहीतर मग पिझ्झा काय, अमकं काय, तिमकं काय लोकं खात असतात. तेव्हा हे उदरभरणणे हा यज्ञ आहे. आणि म्हणून या नामाच्या महात्म्याला एवढं पारावार नाही म्हणजे. ते जेवत असताना म्हणा, झोप झोप आली तेव्हा म्हणा, उठल्यावर म्हणा, सर्व काळी सर्व वेळी ते म्हणा. ते नाम घ्या म्हणा. या नाम महात्म्याला पारावार नाही, अंत पार नाही. इतकं महात्म्य आहे आणि म्हणून ते एवढ्या 5 संतांनी लिहून ठेवलेलं आहे. काय त्यांचे अनुभव हरिपाठ म्हणजे काय? त्याने नामस्मरण करता, करता एवढं केलं आणि त्यांना हळू अनुभव यायला लागले. काही एकदम अनुभव नाही आले त्यांना. त्यांना हळू जसा-जसा अनुभव येईल तसं-तसं ते लिहित गेले. आता आम्ही काव्य लिहिली आहे. जसं-जसं आम्हाला अनुभव आला तसं-तसं आम्ही काव्य लिहिली. तो ही हरिपाठच आहे. आमची एवढी काव्य म्हणजे काय तर हरिपाठच आहे. काय तो मंत्रामुळेच सद्गुरूंनी दिलेला मंत्र फळला आणि त्याच्यामुळे आमच्याकडून काव्य निर्माण झाली. काव्य व्हायला लागली आणि म्हणून हे काव्य निर्माण होतं. हा म्हणाले अनाहत नाद सुरू झाल्याची खूण आहे. सर्व संतांनी काव्य का केलं हो? कसं केलं? तर त्यांच्या हृदयामध्ये तो मंत्राचा जप करता करता अनहद नाद, अनाहताचा ध्वनी सुरू झाला आणि अनाहत ध्वनी सुरू झाल्याबरोबर चारी वाणीमधून परापश्यंती मध्यमा वैखरी त्यांच्या ठिकाणी काव्य स्फुरायला लागलं आणि म्हणून हजारो लाखो अभंग त्यांच्याकडून बाहेर पडले. त्या परमेश्वराचं महात्म्य बाहेर पडलं. काही महात्मे होते ते संस्कृतमध्ये त्यांनी केलं. मग ते हरिपाठच आहे. आचार्य शंकराचार्य, आणखी काही आचार्य त्यांनी संस्कृतमध्ये लिहिलं. आम्ही पंडित काव्य लिहिलं. जसं वामन पंडित वगैरे हे होते. तसं ते पंडिती काव्य आहे. तसं आमचं काव्य दोन्ही प्रकारचं आहे, तिन्ही प्रकारचं आहे. तेव्हा म्हणले याला हरिपाठच असं म्हणतात. त्या नामाचा जप करता, करता, करता ते आपोआपच ते अंतःकरण एवढं संवेदनाक्षम झालं, एवढं प्रेमाने भरलं, की त्यातून ते काव्य आपोआपच बाहेर आलं. आणि म्हणून ते सांगतात, नाम महात्म्याला पारावार नाही. अरे अनुभव घ्या म्हणाले. तुम्हाला काय मिळालंय या गुरु शिष्य परंपरेमध्ये तुम्हाला अत्यंत गुह्य असा तो मंत्र मिळालाय. पण मनुष्य काय करतो, की हे झालं नाही, ते झालं नाही, अनुभव आला नाही, अमुक नाही, त्याच्यातच जातो. अरे तुझं मन जर अनुभव आला नाही आला या झमेल्यात तुझं मन राहील, तर त्या नामात काय मन लागणार? नामात मन नाही लागलं तर तुला अनुभव कसा येणार? तेव्हा अनुभवाकडे बघू नको. तू काय करायचं त्याच्यात मन ठेव तुझं. तर सांगितलं ना, जे आपण गोष्ट करतो, त्याच्यामध्ये आपलं मन ठेवायचं, तिथे एकाग्र करायचं. ते होत नाही आणि त्याचा नामाचा जप होत नाही आणि मग म्हणतो मला अनुभव आला नाही. असं होऊ शकत नाही. तू नामाचा जप कर, बरोबर तुला अनुभव येईल. आम्हाला अनुभव आला. आता तो काय म्हणतात, नाद काय नाद
जो आहे ब्रह्मनाद, असं आम्ही ऐकलं होतं. आम्ही ऐकलं होतं. त्याचा ब्रह्मनाद असतो, अनाहत नाद असतो. तो आपल्या हृदयामध्ये घुमतो आणि मग तिथून काव्य येतं असं आम्ही ऐकलं. आणि असं करता आमच्या ठिकाणी कधी प्रगट व्हायला लागलं काही कळलंच नाही. सद्गुरूंचं महात्म्य प्रगट व्हायला लागलं. नाद अनाहत ऐसा जो वर्णिला, तोची घुमविला, तोच घुमवला म्हणे, तोच नाद त्याने घुमवला. हे जे एवढं वर्णन असतं, अनाहत नाद नमकं टमकं, अरे हे इतके इतकं सोपं होतं भक्ती मार्गामध्ये. पण त्याच्यामुळे भक्ती मार्गात ते शब्द वापरत वापरत नाही ना. योग मार्गाचे शब्द वापरत नाही. आणि म्हणून त्यांना वाटतं की भक्ती मार्ग काय नाही याच्यात तर कसं काय? आणि मोठे शब्द जर वापरले, तर मग असं वाटतं. पण हे हरिपाठ म्हणजे काय? हा नादच आहे. त्यांच्या ठिकाणचा नाद प्रगट झाला. आणि श्रीहरीच्या नाम महात्म्याला पारावार नाही इतकं ते महात्म्य थोर आहे, अद्भुत आहे. श्रीचा रामनाम हा बीज मंत्र आहे. याला बीज म्हणतात. बीज मंत्र. जो सद्गुरू गुरुमंत्र देतात त्याला बीज मंत्र असं म्हणतात. म्हणजे काय ते बीज आहे. तो मंत्र असा छोटाच आहे. पण त्याच्यामध्ये एवढं काही साठलेलं आहे. या संबंध संबंध वेदांचं ज्ञान त्याच्यात आहे. सर्व उपनिषदांचं ज्ञान त्याच्यात आहे. सर्व पुराणांचं ज्ञान त्याच्यात आहे. आणि सर्व संत सत्पुरुषांनी लिहिलेल्या अनुभवांचं ज्ञान त्याच्यात आहे. कशात? सद्गुरूंनी दिलेल्या मंत्रात. पण तो अनफोल्ड करायला पाहिजे. काय? तो होत नाही म्हणाला. श्रीहरीचे रामनाम हा बीज मंत्र बीजासारखा आहे. ते बीज लावावं लागतं. नुसतं बीज मिळालं म्हणून नाही, ते लावावं लागतं. अंतःकरण रूपी जमिनीत कानी जे पेरिले, मागच्या वेळेस आपण सांगितलं, डोळा जे उगवले. तसं म्हणलं हे सद्गुरू बीज लावतात. त्या बीजामध्ये जसा संपूर्ण वृक्ष सामावलेला आहे. पण तो दिसत नाही म्हणा. अनुभव येत नाही अनुभव. अरे एवढे अनुभव येईल का? किती किती संत सत्पुरुषांनी म्हणले कुठल्या कठीण परिस्थितीतून जाऊन तुम्हाला तर आता चांगली परिस्थिती आहे. चांगला पगार मिळतो, चांगला हे काय चांगलं खायला मिळतं. त्यांना तर बिचाऱ्यांना खायला पण मिळायचं नाही. कधी-कधी उपाशी पण राहायचे. अशा परिस्थितीमधून अहो संत सत्पुरुष काय आमच्या लहानपणी सुद्धा अशी परिस्थिती होती. एखाद्या दिवशी आमच्याकडे काहीच नसायचं. एवढे 4 भाऊ, 4 बहिणी. अरे मग सगळे जेवून गेले. मग आम्ही शेवटी यायचो. आमच्यासाठी काहीच नाही. करायचं. का मग काहीतरी मग आई काहीतरी करून द्यायची किंवा आम्ही काहीतरी करायचं. अरे असं होतं म्हणाले पूर्वी. एवढं जीवन सोपं नव्हतं. आता एवढं जीवन सोपं आहे, सुखाचं आहे, तर तुम्हाला अनुभव नाही आला. मला अनुभव लगेच पटापट अनुभव यायला पाहिजे. असं नाही म्हणाले. हे बीज आहे. बीज लावल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी झाड येईल का? लगेच दुसऱ्या दिवशी तू बघतो, अरे झाड आलं नाही, अजून आलं नाही, अजून नाही. 1 महिना झाला, 2 महिने झाले. मग हळूच एखादा कोंब येतो म्हणाले. तेव्हा या बीजामध्ये संपूर्ण वृक्ष सामावलेला आहे. तुला त्या ब्रह्मस्वरूपाचं संपूर्ण ज्ञान त्याच्यामध्ये त्या मंत्रामध्ये आहे. पण तू त्याची मशागत केली पाहिजे. खत-पाणी दिलं पाहिजे. पाणी दिलं पाहिजे. मशागत केली पाहिजे आणि मग त्याची निगराणी केली पाहिजे. तर ते म्हणलेले उगवून येईल आणि ते उगवून आल्यावर तुला एवढा आनंद होईल. तर या संत सत्पुरुषांनी त्या ठिकाणी हे नाम रूपी बीज पेरलं सद्गुरूंनी आणि त्यांच्याकडून उगवून आलं आणि म्हणून त्याला हरिपाठ असं म्हणतात. तेव्हा बीजातून छोटासा अंकुर बाहेर येतो आणि एवढा तो कोमल असतो, की बघा त्या जमिनीला फोडून बाहेर येतो. आहे तर तो कोमल, परंतु त्या जमिनीला फोडून तो बाहेर येतो, वरती येतो. कठीण अशा जमिनीची कवच भेदून तो येतो आणि त्यातून मग तो अंकुर येतो. श्री सद्गुरु राम नाम, राम मंत्र बीज पेरिती आम्ही काव्य केलं होतं. अहल्योद्धार. श्री सद्गुरु राम मंत्र बीज पेरिती
तर ते बीज पेरतात आणि त्याच्यातून अंकुर येतो आणि अंकुर आल्यानंतर त्याच्यातून रोप येतो. अंकुरातून रोप येतो आणि रोप थोडं मोठं होतं. असं ते उभं राहतं. पृथ्वीवर उभं राहतं. ताठ असं आणि त्या रोपाला छोटी-छोटी देठं येतात आणि त्या देठामधून छोटी-छोटी पानं येतात आणि ते पानं मोठी होतात. ते रोपही मोठं होतं. ते झाड होतं, उंच जातं आणि मग त्याला त्याला फुलं येतात. या प्रत्येक पायरी-पायरीमध्ये आनंद आहे. तो मूळ उगवल्याबरोबर एकदम आनंद होतो. मग ते रोप वाढतं तेव्हा आनंद होतो. आणखी आनंद होतो. मग ते देठ येतात. आणखी आनंद. अरे वाह! एवढंसं देठ आलं. मग त्याला फुलं येतात. वन फाईन मॉर्निंग सकाळी. अरे वाह! आज फुलं आली. आज पानं आली. मग फुलं नाही आली. अरे अजून फुलं नाही आली, फुलं नाही आली. अरे येतील, येतील. मग एक दिवस फुल येतं. छोटी कळी येते. काय आणि मग ते छोटं ते फूल उमलतं. असं प्रत्येक पायरीला आनंद आहे म्हणले. एकदम तू अनुभव घेशील. हो, घेऊ काय? एकदम म्हणलं इथून जेट एअरवेज एकदम अमेरिकेत जा बस. मध्ये काहीच बघितलं नाही. तू झोपला इकडे आणि विमानात बसला, झोपला आणि एकदम अमेरिकेत गेला. काय उपयोग आहे? नाही का? तसं म्हणलं इथे प्रत्येक अनुभवाचा आनंद घेत जायचं असतं. शेवटी मधुर फळं उत्पन्न झाली. मग ती पिकली आणि पिकून तू गळून खाली पडली आणि त्या वृक्षाच्या पायथ्याशी पडली आणि मग ती फळाचं सेवन केलं रस. काय म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. एका बीजापोटी तरु कोटी कोटी. जन्म घेती सुमने फळे. व्यापुनी जगता तूही अनंता. बहुविध रूपे घेसी. परी अंती ब्रह्म एकले. आधी बीज एकले." ते म्हणले आधी एक बीज असतं ना एकलं. त्यातून काय होतं? इथे काय सांगितलंय, की श्रीहरीच्या नाममाहात्म्याला पारावार नाही इतके तर थोर आहेत. ते केवढं आहे? जेवढं ब्रह्म आहे तेवढंच ते नामाचं महात्म्य आहे. काय? कसं आहे हो? एवढंसं बीज तर एवढंसं दिसतं. अरे म्हणले, "तुझे बीज ते एवढं दिसतं." पण ते बीज लावल्यानंतर काय होतं? त्यात त्याचं अंकुर होतो. अंकुर येतो. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळूनी जाई. तुझ्या ठिकाणी आधी वासनेचं बीज असतं. पण संतांचा चरण लागल्याबरोबर ते वासनेचं जे बीज असतं, ते जळून जातं. तुझा जो संसार आहे तो वासनेच्या बीजामधून आहे. म्हणजे सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर आधी पहिलं ते वासनेचं बीज जळून जातं. मग रामनामी उपजे आवडी. तुला रामनामाची आवडी नाहीये ना? का आवडी नाहीये? तर म्हणले तुझं लक्षात ठेव डायग्नोसिस काय आहे? की तुला रामनामाची आवड नाहीये, म्हणजे तुझ्या ठिकाणी अजून वासनेचं बीज आहे. मग ते वासनेचं बीज जळेल कसं? तर सद्गुरूंची जास्तीत जास्त संगती करायला पाहिजे. मग सद्गुरूंची संगती कशी करणार? म्हणून आम्ही प्रत्येकाला एक-एक काम देतो. तू हे काम कर, तू ते काम कर. मग त्याला असं वाटतं त्याला प्रेशर येतं त्याच्यावर. अरे बाबा प्रेशर नको घेऊ. तुला हे आनंदाची गोष्ट दिली आहे. काय तुझ्या ठिकाणी ते वासनेचं बीज जळलं पाहिजे. खूप हे एवढं सायंटिफिक गोष्ट आहे ना. पण आता प्रत्येक वेळेला त्याला काय सांगणार काय? तू हे कर म्हटल्यानंतर त्याने श्रद्धा ठेवून केलं. म्हणून इथे श्रद्धेचं खूप महत्व आहे म्हणाले. श्रद्धा पाहिजे ते विचारायचं नाही. महाराजांना आम्ही काय थोडंसं जरी काहीतरी विचारायला लागलं ना, ते ते एकदम गंभीर व्हायचे. ते काहीतरी त्यांनी सांगितलं अमुक करा, बस करायचं. पण त्यांना काहीतरी सांगितलं ना, त्याच्यात काहीतरी आपण म्हणजे आपण करतोच. पण थोडंसं विचारलं महाराज
नुसतं महाराज असं म्हणलं, की त्यांच्या लक्षात ते 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 काय बोलायचे नाही. ते तिकडे तिकडे भलतीकडे मान करायचे. असे महाराज. काही सांगायचे नाही. तुला सांगितलं ना बास ते करायचं. याला श्रद्धा म्हण. आम्ही आ आम्ही त्यांनी सांगितलं तसं करायला लागलो. एकदा असं आमच्याकडून थोडंसं असं लेट घडलं, म्हणजे घडलं. पण ते थोडंसं लेट घडलं. त्यांनी आदल्या दिवशी यायला सांगितलं, आम्ही दुसऱ्या दिवशी पोहोचलो. तर महाराज म्हणाले, की आम्ही महाराजांना म्हटलं, की "महाराज ते काम करायचंय." ते म्हणले, "नाही," म्हणले, "झालं काम." म्हणले, "झालं. तू आला नाही. काल तुला सांगितलं होतं. तू आला नाही. ते झालं काम." आता महाराजांच्याकडे एवढे लोकं होते. कोणी काम काम म्हणून कोणी करेल हो. पण ते काम कशाकरता सांगितलंय तुझं संत चरण रज त्याच्या मागचं जे सायन्स आहे ते जाणून घे. लागता सहज वासनेची बीज जळूनी जाई. तुझी जास्तीत जास्त माझ्याशी संगती होईल ना, संपर्क होईल, सहवास होईल, तर ते वासनेचं बीज जे तुझ्या ठिकाणी आहे, ते जळून जाईल म्हणून मी तुला सांगतो. आणि असं तू नुसतं येऊन बसला तर काहीच उपयोग नाही. महाराजांच्याकडे कोणतरी असं नुसतं येऊन बसायचं कधीतरी. मग थोडा वेळ महाराज महाराज त्यांच्याशी काही बोलले, फक्त नुसतं काय कसा आला, कुठे आहे, बाकी ठीक चालेल ना बस. मग त्याच्याशी काही बोलायचं नाही. मग तो वाट बघायचा, बघायचा महाराज काहीतरी सांगतील. महाराज काहीतरी सांगा ना, काहीतरी सांगा ना. महाराज काही बोलायचे नाही. मग थोड्या वेळाने तो निघून जायचा. याचं कारण काय? की त्याला काही साधन नव्हतं आणि सद्गुरू साधन का देतात? "अरे तू हे कर, ते कर, ते कर, ते कर." असं काम का साधन देतात? कारण त्या निमित्ताने त्याचा संपर्क होईल, तो येईल, त्याच्याशी बोलणं होईल. मग आम्ही परवा सांगितलं ना, ते भोसले आले होते, अ, संग्राम आला होता आणि विवेक आला होता. आणि 5.5 तास बोललो. कसं काय? मग ते आले नसते, तर बोलणं झालं असतं का नाही झालं असतं. आता काही भक्त मंडळी फोनवर बोलतात. आमचे किरण मुळे ते 1-1 तास आमच्याशी बोलत असतात. संपर्क आहे, ते काहीतरी पाहिजे. काहीतरी काम असतं. तुझ्या जीवनातलं तू मला सांग. माझ्या जीवनातलं सांगतो. माझं जीवन म्हणजे कार्यच आहे. कार्यात मग तेही म्हणाले, की "सद्गुरू दत्त जयंती आली." अरे मलाही लक्षात नव्हतं. दत्त जयंती. मग म्हटलं कार्यक्रम करूया म्हणलं. "हो, करूया." म्हणलं, "ठरवा तुम्ही. तुम्ही आणि ते चव्हाण तुमचे मित्र." ते म्हणलं, "ते दोघं तुम्ही ठरवा कुठे काय करायचं कसं." तेव्हा असं जेव्हा होतं तेव्हा संत चरण रज हे सायन्स आहे त्याच्यात. लागता सहज, सहज आहे. वासनेची बीज जळूनी जाई. वासनेचं बीज जळून जातं. आणि मग रामनामी उपजे आवडी. आता तू का रामनाम घेत नाही? कारण ते बीज जळलं नाही. बीज जळलं नाही म्हणजे तू सद्गुरूशी तुझा संपर्क तसा तेवढा नाही झाला. आणि संपर्क का झाला नाही? की सद्गुरू तुला काहीतरी कार्यामध्ये काहीतरी सांगतात, हे कर, ते कर. ते तू केलं नाही आणि त्याच्यामुळे संपर्क झाला नाही आणि त्याच्यामुळे तू ज्ञानापासून वंचित झाला. तेव्हा याचं सायन्स आहे आणि म्हणून तुझं रामनामात लक्ष राहत नाही. आम्हाला बरेच लोक भेटतात, कुठल्या मठातले अमुक-अमुक. ते माळ घेतात, ते करतात, पण ते आम्हाला सांगतात खाजगीमध्ये. म्हटलं, "अहो, एवढी तुमची माळ आहे, माझ्या माळेपेक्षा तुमची चौपट, 4 पट मोठी माळ आहे, 1000 तुमचे हे आहे, मणी आहेत आणि तुम्ही एवढं नेहमी करत असतात कोणाशी बोलताना वगैरे." ते म्हणतात, "नाही हो." म्हटलं, "या एवढं तुम्ही नाम घेता तर तुम्हाला तो अनुभव यायला पाहिजे. का नाही येत अनुभव? आणि एवढे वर्ष तुम्ही करता." याचं कारण काय आहे? तर त्यांचं जे वासनेचं बीज आहे ते जळलं नाही. मग ते सांगतात नंतर, की मला असं असं वाटतं. असं-असं माझं मन हे होतं. हे पाहिलं का असं होतं, ते पाहिलं का तसं होतं, असं स्वप्न येतं, वाईट स्वप्न येतं. अरे मग काय झालं? याचं कारण असं की तुला सद्गुरूंची भेट नाही झाली. सद्गुरूंची भेट झाली असती ना, सद्गुरू होऊन गेलेले सद्गुरू. स्वामी समर्थ सुद्धा स्वामी समर्थांनी एकाला सांगितलं, कोणीतरी म्हणत होता का, मी असं करतो, इकडे जातो, तिकडे जातो. मग ते म्हणाले, की स्वामी समर्थांनी त्याला सांगितलं,
म्हणाले, "अरे रामकृष्ण हे जुने झाले." त्यांच्या त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं. त्यांची भाषा परखड होती. हां, ते रामकृष्ण आहे. आणखी काही देव वगैरे, ते देवी वगैरे, ते सगळे जुने झाले म्हणाले. ते अमुक संत होऊन गेले, अमुक मोठे होते, शंकराचार्य होऊन गेले, बुद्ध होऊन गेले, महावीर होऊन गेले. काय आणखीन तुकाराम महाराज होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले. अरे ते जुने झाले म्हणाले, जुने झाले. स्वामी समर्थ म्हणाले जुने. आणि तुकाराम महाराजांना विचारलं ते काय म्हणतात? रामकृष्ण, राम हा कालचा, बघा सगळ्यांची एक वाक्यता. राम हा कालचा पुत्र दशरथाचा, युगायुगीचा आत्मा राम. आजचा कोण आत्मा राम, आजचा कोण राम आहे तो सांग. वशिष्ठ रामाचाही राम, तुझा राम कोण आहे ते दाखव. तुझा राम सद्गुरू, हयात असलेले सद्गुरू ते दाखव. नाही तर काही राम नाही म्हणत. नाही तर तुला राम मिळणार नाही, तुझ्या जवळ असूनही मिळणार नाही. तो पुराणे झाले म्हणत. आमचे महाराज सांगायचे रामकृष्ण ते पुराणी राहिले, ते पुराणात राहिले म्हणाले. स्वामी समर्थ सांगतात ते जुने झाले आता. रामकृष्ण हे जुने झाले. आणि सगळे संत सत्पुरुष जुने झाले. त्यांना कशाला ते विश्रांती घेतायत, त्यांना कशाला बोलवतो तुम्ही? हा, त्यांना हाक मारता. पण हाक मारून त्यांना सांगा की आम्हाला सद्गुरूंची भेटी करून द्या. एवढं सांगितलं तर ते त्यांना आनंद होईल. पण ते तुम्ही मागत नाही, त्यांनाच बोलवतात, त्यांनाच बोलवतात. त्यांची विश्रांती घेण्याची वेळ आहे, ते तुम्ही डिस्टर्ब करता. तेव्हा ते सांगतात की म्हणले आताच सद्गुरू आणि ते तुम्हाला बीज देतील. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाई, मग राम नामे उपजे आवडी. मग रामनामामध्ये आवडी उपजेल. सुख घडोघडी वाढू लागे, मग सुख, परमसुख, आणि त्या सुखामध्ये तू बुडून राहशील म्हणलंय. सुख घडोघडी वाढू लागे. तसं म्हणले बीज त्याने दिलं, पण त्या त्या बीजामध्ये प्रेम पाहिजे ना, प्रेमाचं सिंचन पाहिजे, म्हणून सद्गुरू पाहिजे. आणि वासनेचं बीज जळून गेलं पाहिजे, मग हे रामनामाचं बीज, मग याची आवडी होईल. आणि मग या बीजातून काय होईल? त्याला पारावार, त्या महात्म्याला पारावार नाही म्हणत. हे जे बीज आहे सद्गुरूंनी दिलेलं रामनामाचं, याचं एक, याचं जप करता करता अशी अवस्था येते की अत्यंत आवडीने ते होतं म्हणलं. अत्यंत आवडीने घेता 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 त्याच्यातला एक एक अनुभव हळूहळू यायला लागतो. हळू येतो मात्र, असा पटापट नाही. जो पटापट घ्यायला जातो ना, तर झाला. कुठली गोष्ट जी पटापट इन्स्टंट आहे, सगळं इन्स्टंट फूड वगैरे आहे ना, ते सगळी ती काही मिलावट असते आणि ते खाल्लं की अनेक रोग होतात. तसं म्हणले अध्यात्मातही तसंच आहे. ते जे इन्स्टंट असतं ना, हे महाराज आहे, हे पटकन देतात. ते ते महाराज असे काय म्हणतात त्याला, संन्यासी आहे. ते अमुक आहे, ते चमत्कार करतात, ते पटकन देतात, पटकन सिद्धी देतात. तर याच्यामुळे काय होतं म्हणाले, याच्यामुळे तुला ते पचणार नाही. मेहनत केली नाही ना. मेहनत केल्याशिवाय पचल कसं? नुसता तो खातोय चांगलं चांगलं, पण त्यांनी व्यायाम करत नाही. व्यायाम करत नाही, त्याचं पोट वाढेल, गॅसेस होतील, गॅसमधून हार्ट हे होईल, सगळे सगळे एक एक हे होईल म्हणा, हात-पाय दुखतील, हे होईल. सगळे अनेक वाईट गोष्टी होतील. तुला कशामुळे झालं? हे इन्स्टंट खाण्यामुळे. जसं इन्स्टंट फूडमुळे होतं, तसंच म्हणाले हे इन्स्टंट जे काही योग आहे, योग याग विधी येणं नोय सिद्धी, व्यायाची उपाधी. तुला पटकन काहीतरी योग, प्राणायाम, क्रियायोग, अमकं लोकं त्याच्या मागे धावतात आणि मग त्यांना अनेक रोग होऊन बसतात. असे आमच्याकडे येतात नेहमी आणि आम्ही त्यांना सांगतो, आम्ही आम्ही त्यांना दुरुस्त करतो. आम्ही त्यांचे डॉक्टर. त्यांना सांगतो, "अरे हे सोड. तू इन्स्टंट खाल्लं, सगळं त्याच्यामुळे असं झालं. आता तू हळू घे म्हणे. हळू घ्यायचं." आमचे महाराज ते
प्यायचे ना काही पाणी प्यायचे ते सुद्धा इतकं बघण्यासारखं आहे. असं हळू, हळू, हळू पाणी प्यायचं आणि आणि पाणी पिताना एवढं त्यांना सुख व्हायचं, त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं. काय सुख होतंय ते जेवत असायचे आणि आम्हाला एवढं असं जेवण बघून आम्हाला असं तोंडाला पाणी यायचं. असं अशा रीतीने ते खायचे. एक-एक घास असा खायचे. तेव्हा आम्हालाही वाटलं. मग मग ते काय करायचे, अरे त्यांना वाटायचं की यांच्या तोंडाला पाणी सुटलं. मग ते एकेकाला एक-एक घास द्यायचे. ते बसलेल्या लोकांना एक-एक घास द्यायचे. काय तेव्हा एवढं छान ते जेवण म्हणजे जेवण एक कार्यक्रमच असतं. असं होतं. तेव्हा म्हणले इन्स्टंटच्या मागे धावतात आणि अनेक रोग होऊन बसतात पण. तसं या भक्ती मार्गामध्ये किंवा या अध्यात्म मार्गामध्ये असंच आहे. सगळं हळू घ्यायचं असतं. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. एकेका घडीनी सुख वाढायला लागतं. आणि घडोघडी अनेक घडे भरले जातात त्या सुखाने. आधी बीज असतं. बीजातून अंकुर येतो. संत सत्पुरुषांचा सहवास लाभला. अंकुर आला की त्याचा रोप होतो. रोप झाला की त्याचं देठ येतं, पानं येतात, फुलं येतात, फळं येतात आणि मग काय होतं? त्या एका फळामध्ये हजार बिया असतात. परत हजार बीज आणि मग एकेका फळातल्या त्या 1000 बिया काढल्या की त्या परत जमिनीत जातात आणि त्या 1000 बियाचे 1000 झाडं होतात आणि त्या 1000 झाडामध्ये 1000 फळं येतात आणि त्या 1000 फळाच्या आणखी 1000 बिया होतात आणि त्या आणखी 1000 बिया खाली पडतात आणि त्याच्यातून हजारो, लाखो झाडं येतात. जॉमेट्रिकल प्रोग्रेशन आता आता गणितात जॉमेट्रिकल प्रोग्रेशनच आहे. त्याच्या पलीकडे काय असेल तर माहीत नाही आम्हाला. पण हे जॉमेट्रिकल प्रोग्रेशनच्या पलीकडे आहे म्हणाले. 1, 2, 4, 8, 16 असं आहे म्हणाले. असं प्रोग्रेशन होतं. त्याच्याही पेक्षा जास्त आहे म्हणाले. कोणीतरी आम्हाला मागे विचारलं, "काय हो एवढे लोकं कुठून येतात हो?" काय प्रश्न विचारला. आम्हाला प्रश्न विचारला. त्याने कुठेतरी बघितलं असेल आपल्या ह्याच्यात. हल्ली ते YouTube युनिव्हर्सिटी आहे. त्यात लोकं काही बाता मारत असतात आणि हे लोक मूर्खासारखे लोक बघतात. आणि ते त्यांच्या खोपडीत जाऊन बसतो. आणि मग सद्गुरू आम्ही काय म्हणलं ना, मग ते आमच्याकडे असं बघतात. तेव्हा आम्ही समजतो यांनी कुठेतरी यांनी बघितलं असणार. हे आम्ही समजतो. कुठलंतरी YouTube त्यांनी बघितलं असणार. YouTube ते YouTubeच. तिथे सगळे मूर्ख लोकांचा बाजार असतो सगळा. काय अर्धवट लोकांचा. त्याच्यामुळे ते अर्धवट ज्ञान होतं. हाफ नॉलेज इज डेंजरस असं. तेव्हा त्याच्यातून म्हणाले बीज जॉमेट्रिकल प्रोग्रेशन तर आम्हाला प्रश्न विचारला एकाने. म्हणाले, "अहो लोकसंख्या एवढी वाढते म्हणले एवढे लोकं येतात कुठून?" असं एकाने नाही बऱ्याच लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला. "एवढे लोकं येतात कुठून?" नाही म्हणले, "लोकांची ते संख्या जी आहे म्हणले मनुष्य प्राण्यांची संख्या तर तेवढी आहे. जीव जेवढे आहेत तेवढेच आहेत म्हणाले. मनुष्य रूपाने हे जे जीव आहेत, हा मनुष्यच परत पुनर्जन्म घेतो का नाही? मग 1000 लोकं गेली आता 1000 लोकांनीच परत यायला पाहिजे, जन्म घ्यायला पाहिजे. मग जास्त कशी येतात? एवढी कशी वाढते संख्या? अरे म्हणलं, तू एक गोष्ट विसरला. काय? 1000 लोकं गेली म्हणजे ते 1000 लोकं परत मनुष्य होऊन येत नाही, हे लक्षात ठेव. तुला असं वाटतं की मनुष्य जन्म एकदाच मिळतो म्हटलं. हां, तो भक्त असेल मोठा आणि तो योगभ्रष्ट झाला तर ठीक आहे. त्याला एकदा मनुष्य जन्म येतो. पण तोही एकदाच येतो, नंतर नाही येत. त्या दुसऱ्या जन्मात जर त्याने परत सद्गुरूंना शरण जाऊन आपला भक्ती मार्ग पूर्ण नाही केला, तर तो तिसरा जन्म त्याला नाही येणार मनुष्याचा. तेव्हा हा मनुष्य जन्म मिळाला यात तू परमेश्वराची भक्ती करून त्या परमेश्वराशी एकरूप व्हायचंय, त्याच्यासाठी मिळाला. मग हे जे मनुष्य प्राणी आहे तुला असं वाटतं, हे आता ह्या जन्मात आहे. पुढच्या जन्मात कोण काय होईल माहित नाही का? घोडा होईल, गाढा होईल, आणखी काय होईल? उंट होईल, बैल होईल. काही सांगता येत नाही म्हणले. मुंगी होईल, भुंगा होईल, काही होईल म्हणाले, काही सांगता येत नाही. त्याच्या कर्माप्रमाणे होईल तो. आणि मग असे एवढे लोकं कसे येतात?
तर म्हणले नुसते मनुष्य प्राणीच परत येतात असं नाहीये. तर म्हणले सर्व प्राणी जे आहेत ते 84 लक्ष योनीतून जातात. 84 लक्ष योनी आहेत. 84 लक्ष योनीमध्ये एकेका योनीमध्ये किती किती लोक आहेत? किती प्राणी आहेत? बैलच म्हटलं तर किती बैल आहे? गाढवच म्हटलं तर किती गाढव आहेत? घोडे म्हटलं तर किती घोडे आहेत? करोडो. एकेका योनीत करोडो करोडोपेक्षा जास्त आहे म्हणा. तेव्हा ते सगळे एकेका योनीतून जाता शेवटी ते मनुष्य योनी त्यांना प्राप्त होते. सर्व भोग योनीतून भोग भोगल्यानंतर ते शुद्ध झाले, की या जीवांना ती मनुष्य योनी प्राप्त होते. मग ते सर्व योनीतून येतात ना ते. जसं एका बीजामध्ये केवढे तरी वृक्ष आहे आणि त्या वृक्षामध्ये केवढे एका एका वृक्षाला कितीतरी फळं आहेत आणि शेकडो हजारो फळं आहेत आणि त्या हजारो फळामध्ये लक्षावधी बिया आहेत आणि त्या बिया पडल्यानंतर परत तेवढे वृक्ष होणार. हे जॉमेट्रिकल प्रोग्रेशननी वाढतं म्हणाले. तसं म्हणून म्हणतात ते शास्त्रज्ञांनी सुद्धा इकॉनॉमिस्ट सुद्धा सांगतात, की मनुष्याची ही प्रजा आहे ही जॉमेट्रिकल प्रोग्रेशननी वाढते. हा काही एवढा तुला प्रश्न पडला एवढं काही कठीण नाही. तुझ्या तुझ्या ठिकाणी असेल कठीण, बऱ्याच लोकांना कठीण आहेच तो. पण म्हणले ब आध्यात्मिक याच्यात याचं उत्तर सरळ आहे, की एवढ्या योनी 84 योनी 84 लक्ष योनी याच्यातून ते चालले त्यांचं सायकल सुरू आहे. इकॉनॉमिक सायकल सारखं त्यांचं सायकल सुरू आहे. पुनरपी मरण, जननम पुनरपी मरणम असं करतात 84 लक्ष योनीतून जे बाहेर पडले, ते सगळे मनुष्य होत जातात. जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये आणि म्हणून जनसंख्या पण जॉमेट्रिकल प्रोग्रेशन प्रमाणे वाढते. परत एक माणूस असतो त्याला 4 मुलं, 10 मुलं असे होतात. मग परत त्यांना आणखी होतात. असं करतात ते वाढत जातात. तेव्हा ह्या हरिनामाचंही तसंच आहे म्हणलं. राम नामाचंही तसंच आहे. हे बीज देतात सद्गुरू एक बीज देतात एका शिष्याला आणि तो शिष्य त्या बीजाचा वृक्ष त्याच्या ठिकाणी होतो, ज्याच्या ठिकाणी होतो. त्याच्या ठिकाणी फळं येतं, फुलं येतात, फळं येतात या भक्ती मार्गामध्ये. जो सद्गुरूंना धरून राहतो एवढे वर्ष, आम्ही 50 वर्ष धरून राहिलो तेव्हा ते फळं चाखायला मिळाली. आणि आम्ही आम्ही सगळ्या आपल्या याचा आनंद यात्रेचा आनंद घेतला. काय त्या यात्रेचा आम्ही आनंद घेतला. अंतरयात्रा काय त्या यात्रेचा आनंद तिथे काही कंटाळा नाही. इन्स्टंट वगैरे गरज नाही म्हणजे. छान मस्त. मी गातो, नाचतो, वेडा झालो तो मी तव चिंत. असा जो करतो त्याला त्याला ते फळ येतं आणि त्याच्या त्या फळामध्ये अनेक बिया असतात. आता आमच्याकडे आमच्या सद्गुरूंनी जे हरिनाम दिलंय, त्याच्यामध्ये अनेक बिया आहेत आणि त्या बिया आम्ही जो येतो त्याला देतो. आता 20, 25, 30 काहीतरी लोक आहेत. 50 लोक. आणखी आले. आणखी बीजानं काही कमी नाही, कारण आमच्याकडे फळं येतच असतात ना. तरु कोटी-कोटी. एका बीजापोटी तरु कोटी-कोटी, कोटी-कोटी तरु आहे. सुमने फळे जन्म घेती सुमने फळे. असं त्याला काही पारावार नाही. आणखी भक्त येतील. आणखी आम्ही त्यांना देऊ. तेव्हा एका फळामध्ये एवढी बीज आहेत, त्याच्यातून एवढे एवढे भक्त निर्माण होतील आणि म्हणून या रामनामाला काही पारावार नाही म्हणाले. आणि म्हणून हे जे सांगितलं आधी बीज ऐकल्या. हे लोकांना वाटतं हे तुकाराम महाराजांचं पद आहे. तुकाराम महाराजांचं अभंग नाही, कारण शेवटी तुकाराम महाराजांचं नाव नाही त्याच्यात. आम्ही बघितलं आम्हाला असं वाटलं रे तुकाराम महाराज नाव कसं नाही? असं होऊच शकत नाही. मग लक्षात आलं रे हा कोणीतरी एका कवीने केलेला आहे. मग आम्ही शोधून काढलं तर शांताराम आठवले नावाचे कवी होते. त्यांनी तुकाराम बोलपट तिथे त्याच्यामध्ये हे काव्य केलं. पण ते अर्थात त्यांनी तुकाराम महाराजांचं ग्रंथांचा अभ्यास केला असणार. ग्रंथांचा अभ्यास केल्यामुळे तुकाराम महाराजांचे जे शब्द आहेत ते त्यांना माहिती झाले, त्यांचा भाव माहिती झाला आणि म्हणून ते लिहू शकले आणि चांगल्या प्रकारे लिहिलंय.
तेव्हा याच्यामध्ये आधी म्हणाले, आधी बीजे ऐकले म्हणजे ते परब्रह्म एकटंच होतं. आणि त्याला करमलं नाही. तो एकटा होता. त्याला करमलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. आणि अनेक बीज त्याच्यापासून निर्माण झाली. अनेक जीव निर्माण झाले म्हणजे अनेक बीज निर्माण झाली. आणि ते अंकुरले बीज. आणि म्हणून सृष्टी निर्माण केल्यानंतर त्या त्या भगवंतानी ती बीज ते अंश आपलेच आहेत आणि आपल्याला येऊन मिळावे म्हणून वेद निर्माण केले. आणि त्या वेदामध्ये सांगू 4 वेद आहे. 4 वेदामध्ये 4 प्रकारांनी सांगून ठेवलं. काय? 4 प्रकारे बीज रोवून ठेवली, की सद्गुरू त्या ती बीज पेरतील आपल्या शिष्याच्या हृदयामध्ये. म्हणून ऋग्वेदामध्ये त्यांनी सांगितलं प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञा प्रज्ञानम ज्ञान म्हणजे चैतन्य. प्रकर्ष प्र याचा अर्थ काय? प्रकर्षाने ज्ञानम. प्रकर्षाने ते ज्ञान प्रगट होतं सद्गुरूंच्या ठिकाणी. म्हणून त्याला प्रज्ञानम ब्रह्म असं म्हटलं. ज्ञानम म्हणजे चैतन्य. प्रकर्षाने चैतन्य जे आहे त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. आणि ते आत्मरूपाने तुझ्या ठिकाणी आहे. हे ऋग्वेदात सांगितलंय. आणि तीच गोष्ट यजुर्वेदात काय सांगितले? यजुर्वेदात वेगळा शब्द आहे, अहम ब्रह्मास्मी. यजुर्वेदात सांगितलं अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. आणि सामवेदात सांगितलं तत्वमसी. अरे ते जे आहे ना ते तूच आहेस. ते ब्रह्म म्हणजे तूच आहेस. आणि अथर्ववेदामध्ये सांगितलं अयम आत्मा ब्रह्म. अयम म्हणजे हा जो आत्मा आहे ना तो ब्रह्म आहे. सगळ्याच अर्थ एकच आहे. म्हणून आत्माच ब्रह्म आहे इथपर्यंत सांगतात. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामाचा महिमा कोण करी सीमा. त्याला सीमाच नाही म्हणाले. अनेक फळं आणि अनेक बीज. नामाच्या महात्म्याला पारावार नाही असं सांगतात. एका बीजातून जसा वृक्ष उत्पन्न झाला त्याला शेकडो फळं झाली. शेकडो फळात शेकडो बीज जसं सांगितलं. आणि त्या बीजातून रोप, कोंब वगैरे सगळं सांगितलं. तसा एक एक अनुभव हळूहळू बाहेर येतो. सांगायचं कारण काय, की कोंब आधी येतो, नंतर रोप येतं. तसा आपल्या ठिकाणी रामनाम सद्गुरून गेल्यानंतर लगेच येत नाही म्हणा. तर आधी तो छोटा कोंब येतो. सद्गुरूंच्या संगतीने येतो. नंतर त्याचं रोप होतं. आणि म्हणून सांगतात जपावे श्रीरामा एका भावे. असं नामदेव महाराज सांगतात, की त्या रामाला त्या रामनामाचा जप पवित्र आणि एकनिष्ठ भावाने केलं पाहिजे. अशी घाई नाही केली पाहिजे. आता कधी तुला काय अनुभव आला? मला काय अनुभव आला? तुम्हाला काय अनुभव येतो का हो? असं नाही. मला काय अनुभव आला? हे अनुभव सांगायचे नसतात. आणि जो सांगतो त्याला पुढे अनुभव येत नाही असं आहे. हे शास्त्र असं आहे म्हणा, की जो आपला अनुभव सांगतो, मला असं-असं झालं, तसं-तसं झालं. त्याला वाटतं की आपली अवस्था पुढे गेली. ते ते अनुभव आम्ही सद्गुरूंना एकदा असं महाराज असं-असं झालं. अरे! त्यांनी बोट बोट ठेवलं. तोंडावर बोट ठेवलं. बस असं ठेवलं. असं केलं. तेव्हा आम्ही समजलो. आता आम्हाला असं वाटलं की काय काय भलतं तर काही झालं नाही ना म्हणून आम्ही सांगितलं. काय आम्ही अहंकाराने नाही सांगितलं. पण त्याने सांगितलं. बोलायचं नाही. बोललं की गेलं तो अनुभव येणार नाही परत. आणि या अनुभवांचंही असं असतं काही दिवस अनुभव येतात आणि मग ते निघून जातात. तर गेला. आपण त्याचं हे नाही करायचं. असे बरेच अनुभव आपल्याला भक्ती मार्गात येत असतात. भक्ती मार्गाने जाताना जो खरोखर सद्गुरूंच्या सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून आणि त्या नामाचा जप करेल, यज्ञ करेल, कर्मयोग करेल, त्यांचं कार्य, त्यांची सेवा हे जे सगळं एकत्र आहे म्हणा. हे सगळं करेल तर त्याला अनुभव येतात, हळू अनुभव येतात. पण त्याला असं धीर होत नाही. तो एकदम अधीर होतो आणि तो काहीतरी सांगायला जातो. सांगायला गेला की तो पटकन निघून जातो. अनुभव परत येतच नाही. येणारच नाही परत. तसाही तो अनुभव काही दिवस राहतो
नंतर निघून जातो. पण त्याचा आपण काही काळजी करायची नाही. "अरे, तू मला अनुभव आला होता. हां, आता तो येत नाही." म्हणजे जाण्यासाठी तू त्याला धरून ठेवलास, की तो तुला गुंतवून ठेवेल म्हणजे. तुला परमेश्वराची प्राप्ती नाही करून देणार. त्याच्यासाठीच ते येत असतात अनुभव. म्हणून अनुभवावर भरोसा नाही ठेवायचा, सद्गुरूवर श्रद्धा ठेवायची. अनुभव आला गेला. पाहुणा जसा असतो पाहुणा जसा असतो आला गेला, आला गेला. काय चलते फिरते नजर आहो असं म्हणतात. तर हे अनुभव याला काही अर्थ नाही म्हणाले. पण लोकं तेच मला ना खूप आम्हाला सांगितलं, स्वामी समर्थांचा आम्ही करतो, आम्हाला इतके अनुभव येतात, इतके अनुभव आहे, इतके अनुभव. वाह, वाह, वाह! आम्ही मनात म्हणतो उद्यापासून तुला एकही अनुभव येणार नाही. काय नाही स्वामी समर्थ बोलतात, अंक होतं. उद्यापासून कोणी बोलणार नाही. स्वामी समर्थ काय बोलणार नाही. ते खरं बोलतच नाही. तूच आपल्या मनाने काहीतरी लावतो आणि तुला असं वाटतं की बोलतात म्हणून. त्याला काही अर्थ नाही. हे सगळे आपल्या साधनेच्या आड येणाऱ्या गोष्टी आहे म्हणा. तेव्हा जो खरा भक्त असतो, तो सद्गुरूंचा श्रद्धा ठेवून ते करत असतो. तुम्हाला अनुभव आला की नाही आला याच्याकडे बघत नाही. तिकडे बघितलं की झालं डिस्ट्रॅक्शन. तुमचं तुमचं दृष्टी, मनाची एकाग्रता ढळली ना. काय ते म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी असं. कार चालवत असताना नजर हटी त्यांची नजर बरोबर होते. आता मी बघितलं किरण मुळे असतात किंवा आपले चव्हाण असतात. ते कार चालवताना मग ते काही जास्त बोलत नाही. कार चालवतात. ते बघतात आता बिझी बिझी रस्ता आहे. इकडून पटकन गाडी येते, तिकडून पटकन गाडी येते. मग ते काही बोलत नाही, हू, हू करतात. आणि मग रस्ता चांगला दिसला मग बोलायला लागतात. काय रस्ता साफ झाला की बोलायला. याचं कारण काय? की नजर जरा हटली की म्हणले दुर्घटना घडली. तसं भक्ती मार्गात तसंच आहे म्हणा. एकाग्रता हा खूप मोठा महत्वाचा भाग आहे आणि तोच लोकं विसरतात. संसारात जातात, संसाराचे हे विचार घेऊन येतात डोक्यामध्ये. ते हाकलून द्यायला पाहिजे. बरं भक्ती मार्ग आहे तर भक्ती मार्गात त्यांना वाटतं काहीतरी अनुभव आला, की लगेच तो त्याच्या मागे लागतो. अरे दोन्ही चूक आहे म्हणाले. काय तुझं एकाग्रता ढळली नाही पाहिजे. तेव्हा अनुभव नामरूपी बीजातून हळू तर अनुभव उलगडत जाईल आणि मग त्याचा हरिपाठ तयार होईल. तू हरिपाठ करशील. आम्ही एक अभंग केला तर महाराज म्हणले, "अरे हा हरिपाठ आहे. तुझा हा अभंग आहे ना, हा हरिपाठाचा अभंग आहे." तो कुठला अभंग आमचा होता? निर्गुणाचे ठाई स्फुरले चैतन्य तोची हा सगुण परमानंद परमानंद तोची हा सगुण परमानंद. तर ते म्हणाले, की हा हरिपाठाचा अभंग आहे. आम्हाला महाराज सांगितलं. तुझी काही अभंग लिहिले आहे म्हणले हे हरिपाठाचे अभंग आहेत. असं आम्हाला महाराजांनी सांगितलं. तेव्हा श्रीहरीच्या नामाने या संसार चक्रात अरे तू संसाराचं मोठं हे दाखवतो ना, त्याची थोरवी गातो हे चक्र आहे बाबा. सायकल आहे जसं इकॉनॉमिक सायकल. इकॉनॉमिक सायकलमध्ये अमेरिकेसारखे, ऑस्ट्रेलिया सगळे काय कॅनडा सगळे मोठे-मोठे देश असतात. हे महासत्ता होतात आणि आता आता बघितलं तर त्यांची इकॉनॉमी एवढी जर्जर झाली आहे, कधी कोसळते काय सांगता येणार. पण हे सायकल आहे म्हणाले. तसं संसार हा चक्र आहे. आता तुला बरं वाटतं. पण म्हणलं एकदम असं चक्र पलटतं. पण भक्ताचं असं असतो तो स्थिर असतो भक्ती मार्गात. तेव्हा संसार चक्रातून जीवाची कायमची सोडवणूक झाली पाहिजे. भक्ताची कायमची सोडवणूक करतात सद्गुरू आणि तो त्या श्रीहरी स्वरूपाला जाऊन मिळतो. इथपर्यंत सांगितलं. खरा अनुभव असा आहे, की तो सद्गुरूंशी एकरूप होतो. श्रीहरीचा अनुभव घेतो. हा खरा अनुभव आहे म्हणून. मी ब्रह्मस्वरूप आहे, या ब्रह्मस्वरूपाचा तो अनुभव घेतो. बाकीचे चिल्लर-चाल्लर काय करायचं? ₹1000 नोटाचं बंडल खिशात आहे आणि तो 1 नया पैसा, 2 नया पैसा याच्यासाठी तो भांडतो. काय उपयोग आहे म्हणा? हजाराची नोट असे त्याचे बंडल आहे त्याच्याकडे. तसं तसं ह्या भक्ती मार्गामध्ये सद्गुरूंनी नाम दिलं तर हजाराचे बंडल असतात. हे काय चिल्लर-चाल्लर हा अनुभव अन् तो अनुभव अन् मला अजून अनुभव आला नाही. तुला अनुभव का आला आणि त्याला अनुभव नाही आला. अरे काय? तुला बंडल द्यायचं आम्हाला. नोटांची बंडल झाली, तुझी बंडलबाजी सुरू होते.
नोटांची बंडल घ्यायची 1000 रुपयाची, तुझी बंडलबाजी करतोय. तेव्हा या श्रीहरीच्या नामात सुद्धा पायऱ्या आहेत म्हणाले. नामदेव महाराज काय सांगतात? या श्रीहरीच्या नामात सुद्धा पायऱ्या आहेत. पायरी पायरीनी वर जायचं असतो. एक पायरी चढलाच नाही, आणखीन चौथ्या पायरीवर जातो. तिकडे लक्ष आहे ना. तर तो पडेल. त्यांनी जर उडी मारायचा प्रयत्न केला तो पडेल. तेव्हा या श्रीहरीच्या नामात सुद्धा पायऱ्या आहेत. आणि प्रत्येक शिष्याला या पायरी पायरीनीच वर चढत चढत प्रगती करावी लागते. मला अनुभव लागा. मला अनुभव, अरे पायरी आता जी पायरी आहे समोर, ती पायरी चढ ना तू. तिथं चढत नाही. ती तुला जमत नाही चढायला. सद्गुरूंनी सांगितलं अमुक कर, तमुक कर, तेच तेच तुला चढायला होत, ते करायला होत नाही. त्याला तू किती घोळ घालून ठेव. तर तुझ्या समोरची जी पायरी आहे ती तुला चढता येत नाही. तेवढी प्रगती नाही करता येत, तर तू वरच्या पायरीचं काय करतो? अनुभव येत नाही. पाय उचलतच नाही, तो त्याच पायरीवर उभा आहे. पाय उचलतच नाही. मला मला वर जाता येत नाही. मला वर जाता येत नाही. मला वर जाता येत. अरे पाय तर उचल. सद्गुरूंनी पाय उचल म्हणजे सद्गुरूंनी आता काय सांगितलंय तुला आज करायला ते पटकन कर, म्हणजे एक पायरी वर जाशील तू. मग तुझी प्रगती होईल. मग दुसरी पायरी असं करता करता जाणार ना. असा करता करता अनुभव येणार. आणि सद्गुरूला शरण जाऊन मार्गस्थ झाल्यानंतरच या पायऱ्यांना सुरुवात होते. आधी पायऱ्या नाहीच आहे म्हणाले. तो ओसाड माळरानामध्ये आहे तिकडे खाली. त्या पायऱ्यापर्यंत सुद्धा तो आला नाही म्हणले. सद्गुरूला शरण जातो तेव्हा तो या पायऱ्यापर्यंत येतो. तो मार्गस्थ होतो. त्याला मंत्र देतात. त्याला परंपरा देतात. तेव्हा तो पहिल्या पायरीवर येतो. तिथून पायरीला सुरुवात होते. आणि पहिली पायरी म्हणजे परंपरा प्राप्त अधिकारी आत्मज्ञानी धर्मकार्य संपन्न. बघा किती परंपरा प्राप्त. सद्गुरू म्हणजे परंपरा प्राप्त पाहिजे. कोणी आपला सद्गुरू होऊन गेलेलं वगैरे ते नाही चालणार मला. ते जुने झाले. स्वामी समर्थ जुने झाले म्हणतात. परंपरा प्राप्त, त्याच्यानंतर अधिकारी म्हणजे सद्गुरूंच्याकडे किती काळ राहून त्यांनी काय प्राप्त करून घेतलं आणि सद्गुरूंनी त्यांना सांगितलं तुम्ही कार्य करा. आम्हाला महाराजांनी सांगितलं तुम्ही नागपूरला हे कार्य करा. परवान स्वामींनी आम्हाला सांगितलं तुम्ही कार्य करा. आणि आमच्या समोरच एकाला सांगितलं की तुम्ही नाही करायचं, आम्ही त्याला सांगतो तुम्ही तुम्ही नाही करायचं कार्य. तेव्हा अधिकारी आत्मज्ञानी धर्मकार्य संपन्न अशा शिष्यांना आत्मज्ञानाचा बोध करायला जो समर्थ आहे, अशा आज हयात असलेल्या, आज आत्ता जो हयात आहे तो पूर्वी होऊन गेलेला नाही, अशा सद्गुरूला अनन्य भावाने, अनन्य, परत अनन्य हा शब्द आहे. अनन्य म्हणजे नाही सद्गुरूचं ऐकतोच आणि बाकीचे आम्ही युट्यूबवर ऐकतो. बाकी मग त्यांनी असं म्हटलं, त्यांनी असं म्हटलं आणि सद्गुरू काही वेगळंच सांगतात. सद्गुरूला बहुतेक काही माहिती नसेल. त्याच्यामुळे त्यांचं ज्ञान कमी असेल, असं त्याला वाटायला लागतं. मग श्रद्धा त्याची कमी होत जाते. तेव्हा अरे तो तिकडे काहीतरी चुकीचं सांगतोय ते तुला कळत नाही. तो काहीतरी आपल्या मनाचं लावून देतो आणि ते तुला कळत नाही आणि तू काहीतरी सद्गुरूंच तुला चूक वाटतं. म्हणजे कसं आहे बघा. म्हणून त्याच्यात मर्यादा सांगितली. सद्गुरू शिष्य परंपरेची मर्यादा असा शब्द, मर्यादा 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 मर्यादाचं रक्षण. ही सद्गुरूंच्या ग्रंथाशिवाय तो कुठल्याही ग्रंथाला शिवत नाही. दुसरा ग्रंथ तो वाचतच नाही. सद्गुरूच्या मुखातून जे वचन असेल तेच वचन तो प्रमाण मानतो. तेव्हा त्याला अनन्य भाव असं म्हणतात. शरणागती म्हणजे मला काही कळत नाही, तुम्ही सांगाल ते. तेव्हा त्याला ते प्राप्त होतं, ते ज्ञान प्राप्त होतं. तेव्हा स्वामी समर्थांनी जसं सांगितलं, की रामकृष्ण जुने हे अवतार जुने झाले. रामकृष्ण ते पुराणी राहिले असे आमच्या महाराजांचे. तुकाराम महाराज म्हणतात, राम हा कालचा, पुत्र दशरथाचा. तेव्हा मनुष्य देहधारी सद्गुरूला शरणागती द्यावी लागते. आणि ही श्रीहरी प्राप्तीमधलं पहिली पायरी आहे. आणि ज्याने ही पायरी पार केली नाही आणि तरी नाम घेतो, मी नाम घेतो, हा आमचा नाममार्ग आहे, नाममार्ग असे जो म्हणतो,
तो स्वतःचीच फसवणूक करून घेतो आणि असे लोक आम्हाला भेटतात. तेव्हा श्रीहरीच्या नामानेच या संसार चक्रातून, संसाराचं चक्र आहे बाबा. श्रीहरीचं नाम घेता घेता आणि श्रीहरीचा संपर्क करता करता सद्गुरूचा संपर्क पाहिजे. सद्गुरूचा संपर्क तुटला की झाला. हम्म. काय नजर हटी, दुर्घटना घटी असं होतं. संसार चक्रातून जीवाची कायमची सोडवणूक होते. काय झालं म्हणजे माता पित्याच्या काम वासनेतून मनुष्याचा जन्म झालाय. अरे तू काय मोठी डिंग मारतो. म्हणले माता पित्याच्या काम वासनेमधून मनुष्याचा जन्म झाला. त्याच्यामुळे त्याच्यात ते सगळं आलं म्हणाल. माता पित्याची काम वासना तो आली. तो कामस्वरूप असतो. जीव हा कामस्वरूप असतो. असं सांगतात. नामदेव महाराज म्हणतात, अरे जीव हा कामस्वरूप आहे. या जगात कुणाला विचारलं की सर्वात यशस्वी, सुखी, समाधानी माणूस कोणाला म्हणावं? त्यांची लोकांची परिभाषा काय असते? सर्वजण असं उत्तर देईल काय? जो मनुष्य आई वडील, भाऊ बहीण, काका मामा, सासू सासरे, पती पत्नी, मुले मुली, समस्त नातेवाईक मंडळी, मित्र परिवार, आमचा एवढा परिवार आहे, आमचे एवढे काका मामा आत्या वगैरे हे आहे. आमचे तर खूपच आहे. काय पण आम्ही कोणाकडे जात नाही, कोणी आमच्याकडे येत नाही. एक अगदी अगदी थोडे आमचे विजयराव ते एकच येतात, ते एकच जाऊया. असे जावई पुष्कळ आहे. अशा बहिणी पुष्कळ आहे. ते एकटेच येतात ना. तेव्हा मुले मुली, अहो आमच्या बहीण बा आमचे जे बहीण भाऊ आहेत लहान मोठे, त्यांची मुलं त्यांची मुलं मोठी झाली, सगळं झालं. त्यांना मुलं झाली म्हणजे आमच्या बहीण भावांची नातवंड आहे ना, त्याच्यातले बहुतेक सगळे अमेरिकेत आहेत. विचार करा. आमच्या बहिणी आहेत, त्यांचं मुलगा मुलगी ते इथेच होते. त्यांची जी मुलं झाली, ती सगळी अमेरिकेत आहेत. आता आता बोला. मग ते सुखी आहेत. वाह! वाह! सगळे सुखी. ते आम्हाला सांगतात. आम्ही त्यांना बघितले नाही. त्यांच्या मुला-मुलींना बघितलं, कारण तेव्हा आम्ही तिकडे होतो. त्यांना आम्ही कडेवर घेऊन वागवलं. पण त्यांची मुलं-मुली झाली आणि ते अमेरिकेत गेली, त्यांना मुलं झाली. अरे वाह! लोकसंख्या कशी वाढते कोणी विचारलं तर आम्ही सांगतो. जॉमेट्रिकल प्रोपोर्शन आहे बघा. आमच्याचकडे असं झालं. आम्ही 4 भाऊ 4 बहिणी आणि त्यांना एवढी मुलं आणि त्यांना तेवढी नातू आणि ते नातवांना मुली. बापरे बापरे! ते अमेरिकेत आहे. आता सांग. तेव्हा सुखी कोण आहे म्हणजे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तुची शोधून पाय. तेव्हा कोण कोण सुखी आहे हो? जो मनुष्य आई वडील, भाऊ बहीण, काका मामा, सासू सासरे, पती पत्नी, मुले मुली, समस्त नातेवाईक, मित्र परिवार सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी खूप शिकतो. चांगली खूप नोकरी मिळवतो, खूप पगार मिळवतो. त्यातून मोठमोठे बंगले बांधतो, घरं बांधतो. नातेवाईक आणि मित्रांना तो बोलावतो. पैशाची मदत करतो, सगळी मदत करतो. मनुष्य असा मनुष्य म्हणजे सर्वात सुखी समाधानी मानला जातो या जगामध्ये. सर्वात सुखी आहे हो बघा. सगळं आमच्याकडे सर्व सुखी आहे. सगळे चांगल्या चांगल्या ठिकाणी आहे सगळे. कोणी काही दुःख नाही. एकदम सगळे चांगले आहेत. काय? आणि तिथेच गडबड झाली म्हणा. तिथेच गडबड झाली. सगळं सुख समाधान झालं ना, तिथेच सगळी गडबड झाली. स्वामी रामदास स्वामी काय सांगतात? संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला. त्रिविध तापांनी आधी भौतिक, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक अशा तिन्ही तापांनी जो पोळला म्हणजे जाळून टाकलं त्याला तिन्ही तापांनी असं त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखावला. तोची एक अधिकारी झाला परमार्थाशी. परमानंद स्वामींनी त्या आमच्या हे लिहिलं, त्यांचं चिंतन आमच्या त्या पुस्तकात. ते त्यांनी लिहिलं की यांना एवढं दुःख झालं, एवढं दुःख. विजयधामानंद स्वामींना एवढं दुःख होतं, एवढं दुःख होतं. असं त्यांनी लिहिलं आणि त्याच्यामुळे त्यांची अशी प्रगती झाली. म्हणजे सुखी समाधानी माणसाची प्रगती होत नाही असं नाही. उलट
तो त्यांनी सद्गुरूंच्या कार्यात त्याच्यासाठी सद्गुरूंचं कार्य आहे आणि तो कार्यात आला की सेवा तोही दुसरा मार्ग आहे म्हणा, असं नाही. तुला सर्व सुख वगैरे समाधान मिळवून देतात सद्गुरू. आता तर सद्गुरू सर्वांना सुख समाधान मिळवून देतात. "ये बाबा, तू आधी सुखासाठी तरी ये आणि सुख समाधानी राहा." पण तो त्या सुखातच जातो म्हणा. त्याला पुढे काही जाण्याची इच्छाच होत नाही. तेव्हा सर्वात सुख समाधानी आदर्श मनुष्याचं वर्णन हे सर्वांना पटतं आणि सर्व लोक सांगत असतात. आमचा हा अमुक आहे, तिकडे अमेरिकेत आहे, इकडे हे आहे, तिकडे ते आहे आणि त्यांचे एवढे बंगले आहे. काय बंगला आहे हो! आम्ही किरण मुळेंना आणि यांना चव्हाणांना पाठवलं होतं. ते आम्हाला काय सांगू नये, बाईंचा बंगला काय हां, असला असेल. तिचा एकच बंगला आहे. आमचे भक्त एवढे आहेत, तेवढे आमचे बंगले आहे. काय तेवढे आमचे एक-एक भक्त एक-एक मोठा बंगला बांधू शकतात. असं आम्ही त्या भक्तांना केलेलं आहे. की ते एक-एक बंगला बांधू शकतात. तेव्हा सर्व संसारी लोकांना असाच आदर्श पाहिजे असतो संसारात. कारण त्यांच्यापासून त्यांना भौतिक सुख हवं असतं. मग त्याच्याकडे गेलं म्हणजे तो आपल्याला चांगलं खाणं-पिणं, राहणं वगैरे पैसे पण देईल. म्हणून त्याची ते प्रशंसा करतात. त्यांना हवं असलेलं सुख त्याच्याकडून मिळत असतं तोपर्यंत ठीक असतं. पण त्याच्याकडून ते सुख जेव्हा मिळेनासं होतं, तेव्हा हेच लोक त्याची निर्वसना करतात. बघा एवढी कमाई करतो, पण एक पैसा देत नाही. असे ते किंवा आम्हाला काही मदत करत नाही. असं त्याचीच निर्वसना करायला सुरुवात करतात. त्याच्यावर जळतात, त्याचा द्वेष करतात. अशा तऱ्हेने खूप कष्ट करून इस्टेट पैसा मिळवून जास्तीत जास्त पैसा मिळवण्याचा जो मोह वाढतच जातात आणि त्या सर्वामुळे तो काय होतो शेवटी संसाराचा गुलाम बनतो. तो संसाराचा गुलाम होतो आणि संसारासाठी काबाड कष्ट करत राहतो. ज्याला योगायोगाने सद्गुरूंची भेट होते, त्याचा कायापालट होतो. त्याचं काय होतं त्याचं त्याला संसारात इस्टेट पैसा आहे, पण तो सद्गुरू कार्यामध्ये तो लावतो आणि त्याच्यामुळे त्याचा कायापालट होतो. तो तो पैसा सुद्धा त्याचा त्या आध्यात्मिक प्रगतीसाठी त्याला उपयोगाला येतो. तो संसाराचा गुलाम बनत नाही. तो सद्गुरूंचा दास असतो आणि म्हणून सद्गुरूंच्यासाठी तो सगळं करत असतो. आणि हा संसाराचा गुलाम बनतो आणि कायमचा दुर्बल होतो. जो गुलाम आहे तो दुर्बल आहे. कायमचा दुर्बल होतो. आणि दैवाने प्राप्त एखादं संकट आलं, दैवाने आणि काही विरोध आला, काही अवरोध आला, काही आघात झाला, तर त्याला त्या आघाताची टक्कर द्यायला त्याच्या ठिकाणी नैतिक आणि आध्यात्मिक शक्ती नाहीये, नसते. त्याच्या ठिकाणी कारण तो असंच सर्व सुखासुखी मिळालं पाहिजे म्हणून त्याला अशी सवय पडते आणि त्याच्या ठिकाणी नैतिक आणि आध्यात्मिक शक्ती नसतात आणि शेवटी त्याच्यामुळे तो दुर्बल होतो आणि त्याचा नाश होतो आणि म्हणून थोडक्यात काय तर सर्वांना सुखी करण्याच्या नादात त्याला आध्यात्मिक शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूला शरण जावं, त्यांच्या धर्मकार्यात सहभागी व्हावं, त्यांच्याकडून हरिनाम प्राप्त करून घ्यावं आणि अत्यंत महत्वाचा म्हणजे पराक्रम असा जो आहे, त्या हरिनामाचं साहाय्याने सद्गुरूंच्या कार्यात पराक्रम करून घ्यावा. ब्रह्मज्ञानी ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा असं तुकाराम महाराज म्हणतात. शिष्य कृपा करावी भगवंते ऐसा शिष्य देई माते. माझे व्रत जो चालवी, माझं व्रत म्हणजे कार्य आहे. तो त्यांनी चालवलं पाहिजे. मी असतानाच त्यांनी चालवलं पाहिजे. तो तयार होऊ शकतो. नाहीतर नाही म्हणत. माझ्या ह्याच्यातच तो तयार होतो आणि म्हणून ते सांगतात, "अरे पटापट करा सगळं." तो म्हणतो, "आज करू, उद्या करू, परवा करू." झालं. अरे असं नाही म्हणले. असा रेंगाळ ठेवशील तर काय उपयोग होणार? तू तयार नाही होणार. मला असं वाटतं तू तयार व्हावं. तू तर रेंगाळायला लागतो. अरे हे काम राहिलं ते
सद्गुरू आवाज नाही येते. तुला अनुभव यावा असं मला वाटतंय. आणि तो रामनामाने ते येईल. पण त्या रामनामाला जसं ते बीजाला अनेक गोष्टीची आवश्यकता असते. त्याला मशागत पाहिजे, त्याला पाणी पाहिजे, त्याला ते थोडं मोठं झाल्यानंतर त्याला खतपाणी पाहिजे. आणखी मोठं झाल्यानंतर त्याला कुंपण पाहिजे. हे ज्या सगळ्या गोष्टी आहे म्हणाले, नियमितपणे पाणी द्यायला, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. तसं म्हणाले या कार्यामध्ये हे सगळं उपलब्ध आहे. आणि या कार्यात जे तुला करायला सांगतो ते नियमितपणे नाही होत. आणि त्याच्यामुळे काय होतं, टोलवाटोली होते. आजचं उद्या करू, उद्याचं परवा. कल करे सो आज कर, आज करे सो अब. आत्ता, आत्ताच्या आत्ता कर. पल भर में प्रलय हो जाएगा. पण आम्ही असं सांगितलं तर तो एकदम खट्टू होतो. आत्ताच्या सद्गुरू उद्या करीन ना, परवा करीन. मग म्हणलं आम्ही म्हणतो ठीक आहे. पण तुला आधी सत्य सांगितलं ते नाही तुला कळलं. मग आता खोटं आम्ही सांगतो तुला. तू आम्हाला खोटं बोलायला भाग पाडतोय. तू आम्हाला खोटं बोलायला भाग पाडतोय. तू आम्हाला असत्य गोष्ट करायला सांगतोय. पण आम्हाला नाईलाजाने आम्हाला करावी लागते. आम्ही तुला सांगतो की तुला कुठली गोष्ट सांगतो ते आमच्यासाठी नाही सांगत. तुझ्यासाठी सांगतो. मग तू नाही करणार तर आम्ही दुसऱ्याला सांगू शकतो. पुष्कळ लोक आहेत. कोणाला सांगू शकतो. पण आम्हाला असं वाटतं की नाही, नाही हे तूच केलं पाहिजे. कारण इतर लोकांची तेवढी तयारी नाहीये. तयारी नसताना मी त्याला तसं करायला सांगितलं. तू या पायरीपर्यंत आला आहे, तर तुला मी सांगतो हे कर. आणि तू नाही करत, टोलाटोली करतो, तर दुसरा तयार नाहीये माझ्याकडे. माझी अडचण ही आहे की या पायरीपर्यंत तू आलाय, त्या पायरीपर्यंत दुसरा नाहीये आता मला. सबस्टिट्यूट नाहीये. मग मी जबरदस्ती काहीतरी सबस्टिट्यूट शोधून काढीन आणि त्याला काम सांगेन. पण तो कसं करेल, काय करेल आणि त्याला तेवढं हे नाही, तो त्याची पायरीच नाही, त्याचा अधिकारच नाही, तर मी त्याला कसं देणार म्हणा? काय? तेव्हा ते सांगतात, की नैतिक आध्यात्मिक शक्ती त्याच्या ठिकाणी नाही. मग ती प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्या धर्मकार्यात सहभागी झाला पाहिजे. त्यांच्याकडून हरिनाम प्राप्त करून घेण्याचा अत्यंत महत्वाचा पराक्रम घडला पाहिजे. तो राहूनच जातो. त्याला आध्यात्मिक शक्ती कशी प्राप्त होईल? आणि म्हणून हे सांसारिक नातेवाईक लोक, नाही मग या नातेवाईकाकडे गेलो, त्या नातेवाईकाकडे गेलो, मग ते आमच्याकडे आले, आम्ही त्यांच्याकडे गेलो. अरे हा खेळ तुझा किती दिवस चालणार आहे? हाच खेळ खेळत राहिला. सद्गुरूंच्या कार्यात हा खेळायचा आपल्याला. आणि तिकडे ते म्हणले झालं, ते दिवाळी झाली. दिवाळीत काहीच झालं नाही. दिवाळी सुट्टीत सगळी गेली बघा. त्याच्या आधी पितृपक्ष होता. त्याच्या आधी काय, आता पुढे आणखी काय, तर कोणाचं लग्न याचं काय, हे कोणाच्याकडे मुलगा झाला, मुलगी झाली, हे झालं, ते झालं, काय नातेवाईकांकडे. अरे हेच जर चालत राहिलं तर कसं तू म्हणाले हे करशील? तेव्हा आणि असा तो करायला लागला तर लोक काय करतात, आई वडील भाऊ बंद काढत नाही म्हणाले. ते त्यांचं काम करायला लागल्यानंतर ते काही बोलत नाही. उलट तो सद्गुरूंच्या मार्गाने जातोय असं कळलं तर त्याला ते निरुत्साही करतात. हा तिकडे कशाला जातो? मग उद्या जा, परवा जा. आणि त्यांनी आई वडिलांना, भाऊ बहिणींना उड्यावर टाकलो. आपलं कर्तव्य तो करत नाही. हा देव करत नाही. पूर्वी खूप देवाचं करायचं, आता हा देव करत नाही, हा देवपूजा करत नाही, हा अमुक करत नाही, हा सद्गुरूंच्या बरोबर हा बिघडला, हा आंघोळ करत नाही, देवाचं पूजा करत नाही, एवढे देव आहेत, अमुक करत नाही, तमुक करू नये. आई वडीलच त्याला, आई वडील भाऊ बहीण सगळे त्याला नावं ठेवायला लागतात. आम्हाला विचारतात, हे काय बरोबर आहे का हो? आता आम्ही काय सांगणार? आम्ही त्याच्याकडे बघून असतो आणि त्याच्या आई वडिलांना म्हणतो, हो नाही नाही असं नाही करत. हा त्याला आम्ही रागवतो, हे बरोबर नाही, हा असं नाही करायचं.
तेव्हा ते सर्व विरोधी होते. म्हणजे तिथे डिप्लोमसी पाहिजे. डिप्लोमॅटिकली केलं पाहिजे. काय थोडंसं जाऊन यायचं, थोडा वेळ जाऊन यायचं, हे करून यायचं. पण तिथे जास्त वेळ घालवायचा नाही. तेव्हा नातेवाईक, मित्रमंडळी त्याच्याबद्दल ते गैरसमज पसरवतात, की हा असा आहे. यात आपण केवढं मोठं पाप करीत आहोत हे त्यांना कळत नाही त्या लोकांना. बरं ते तर अज्ञानीच आहे म्हणा. अज्ञानाने म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा, पण ते पाप करतायत. महापाप, नुसतं नाही, महापाप करतात. ते ते पाप त्यांना कधीही सोडणार नाही असं नामदेव महाराज सांगतात. ते पाप जे करतात त्याला भक्ती मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. जाणून बुजून किंवा नकळत. तर ते जे पाप आहे ते जन्मोजन्मी पिशाच्या प्रमाणे त्याचा पाठपुरावा करत राहतात. भक्ती मार्गात काय केलं चालतं असं नाहीये. भक्ती मार्गात काय केलं चालतं असं नाहीये बाबा. सद्गुरू चालवून घेतात म्हणून. पण असं काय गडबड झाली तर पिशाच्या योनीला जाशील. काय शास्त्र बघून घे म्हणाले. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. सद्गुरूंचा अनादर, सद्गुरूंचं हे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे नाही केलं, तेवढं तरी आहे. आम्ही ते सांगत नाही. कारण मग कोणी येणारच नाही. तो येत राहिला तर त्याच्यात काहीतरी बदल होत राहील. बदल घडत राहील. आम्ही त्याला सांगत राहू आणि तो सुधारत जाईल. त्याचं रक्षण होईल. काय? पण त्याचा पाठपुरावा करत राहतात. म्हणून बिचाऱ्यांना त्या दिवशी कळेल, की हे आपल्या पापाचं प्रायश्चित्त करते. ज्या दिवशी त्यांना कळेल का रे हे पाप आहे, त्या दिवशी ते पापाचं प्रायश्चित्त करते. आणि प्रायश्चित्त करतील तर बरं, नाही तर त्यांना सर्वनाश अटळ आहे. असं संत सत्पुरुष ते एकदम टोकाचं बोलतात. नाहीतर त्याचा सर्वनाश अटळ आहे. यासाठी म्हणाले श्रेष्ठ अशा गुरुशिष्य परंपरेत ज्याने सद्गुरूला शरण जाऊन त्यांची कृपा प्राप्त करून घेऊन हरिनाम मंत्र प्राप्त करून घेतला, अशा अधिकारी महाभागाला स्वतः शरण गेलं पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाने आपल्या पुढील जीवनाची वाटचाल केली पाहिजे. तरच या महापापातून ते मुक्त होतील आणि त्यांचा उद्धार होईल. न लगती स्तोत्रे नाना मंत्रे तंत्रे वर्णिजे बावक्त्रे श्रीराम नाम. तेव्हा ही पहिली ओळख झाली मला आपली. ही दुसरी ओळ याच्यावर पुढच्या वेळेला आपण निरूपण करूया. तेव्हा एवढा सांगून पूर्ण करूया. श्री गुरुदेव